श्री स्वामी समर्थ. 26 फेब्रुवारीला बुधवारी आहे महाशिवरात्री. महाशिवरात्रीची तिथी जी आहे तर ती 26 फेब्रुवारीला सकाळी 11:08 सुरू होणार असून 27 फेब्रुवारीला सकाळी 8:54 संपणार आहे. त्यामुळे महाशिवरात्री जी आहे तर ती 26 फेब्रुवारीला साजरी केली जाणार आहे. माघ महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्दशीला महाशिवरात्री येत असते आणि याच दिवशी पार्वती व शिव यांचा विवाह झाला होता. महाशिवरात्री ही भगवान शिवशंकर आणि माता पार्वतीचा विवाह सोहळा म्हणून साजरी केली जाते. महाशिवरात्रीचा उपवास जो आहे तर तो केल्याने आपल्या मनोकामना पूर्ण होत असतात. त्याचप्रमाणे भगवान शिवांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी शिवभक्त या दिवशी शिवांची मनोभावे श्रद्धेने आणि निष्ठापूर्वक पूजा करत असतात, आराधना करत असतात. भगवान शंकरांनी याच दिवशी समुद्रमंथनातून निघालेले हलाहल प्राशन केले होते आणि जगाला विनाशापासून वाचवले होते. त्याचप्रमाणे महाशिवरात्रीच्या दिवशीच शिव आणि शक्तीचे मिलन झाले होते. सजीव सृष्टीची निर्मिती याच दिवशी झाली. या दिवशी केलेल्या पूजेचे फळ हे इतर दिवशी केलेल्या पूजेच्या कित्येक पटीने जास्त असते. या दिवशी खास करून शिवलिंगाची पूजा केली जाते. शिवलिंगाची पूजा केल्याने महादेव लगेच प्रसन्न होतात. धर्मशास्त्रानुसार महाशिवरात्रीचा दिवस हा गंगेच्या थेंबाप्रमाणे पवित्र मानला जातो. तर अशा या महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला नंदीच्या कानामध्ये फक्त एक शब्द बोलायचा आहे. आपली कोणतीही इच्छा जी आहे तर ती लवकरात लवकर पूर्ण होईल. आपल्या जीवनामध्ये बऱ्याचशा समस्या असतात, आर्थिक समस्या असतात, पैसा येत नाही किंवा आलेला पैसा टिकत नाही, कर्ज जे आहे तर ते वाढत आहे, आपल्या घरातील मुलांची प्रगती होत नसेल, अभ्यासामध्ये सतत अडचणी येत असतील किंवा मुलांना एखाद्या परीक्षेमध्ये यश हवे आहे आणि ते मिळत नाही किंवा नोकरी मिळत नाही, घरामध्ये सततचं आजारपण असेल, आपला जर व्यवसाय असेल तर मनासारखा तो व्यवसाय जो आहे तर तो वाढत नाही किंवा त्या व्यवसायामध्ये आपल्याला हवा तसा फायदा होत नाही, तरीसुद्धा हा अत्यंत साधा आणि सोपा उपाय आपण महाशिवरात्रीच्या दिवशी करू शकतो. आपल्या कुटुंबाची प्रगती व्हावी, आपल्या पतीची प्रगती व्हावी, आपल्या जीवनामध्ये ज्या काही समस्या आहेत, अडचणी आहेत तर त्या नष्ट व्हाव्यात, यासाठी आपल्याला नंदीच्या कानामध्ये एक शब्द जो आहे तर तो या दिवशी नक्की बोलायचा आहे. वर्षातून फक्त एकदा हा महाशिवरात्रीचा दिवस येत असतो, त्यामुळे आपल्याला ही संधी जी आहे तर ती सोडायची नाही. आता हा शब्द जो आहे तर तो कशा प्रकारे आपल्याला नंदीच्या कानामध्ये बोलायचा आहे, कोणता शब्द बोलायचा आहे, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. प्रत्येक शिवमंदिरामध्ये आपण जेव्हा जातो तर त्यावेळेला प्रत्येक शिवमंदिरामध्ये नंदी जो आहे तर तो असतोच. शिवांची पूजा केली आणि जर आपण नंदीची पूजा केली नाही तर महादेवांची पूजा ही पूर्ण होत नाही. त्यामुळे महादेवांची पूजा करण्याबरोबरच नंदीची सुद्धा आपल्याला पूजा जी आहे तर ती करायची आहे. नंदी जो आहे तर तो भगवान शिवांच्या खास गणापैकी एक आहे. महादेवाचे वाहन जे आहे तर ते नंदी आहे. शक्ती भक्तीचे प्रतीक म्हणजे नंदी. धार्मिक ग्रंथानुसार अनेकदा ध्यानामध्ये मग्न असलेल्या महादेवांनी नंदीला आशीर्वाद दिला होता की जर एखाद्या भक्ताने त्याची मनोकामना तुझ्या कानामध्ये सांगितली तर ती माझ्यापर्यंत पोहोचेल. आणि जेव्हा जेव्हा महादेव हे ध्यान साधनेत मग्न असत तर तेव्हा माता पार्वती तिची इच्छा नंदीच्या कानामध्ये सांगत असे. आणि म्हणूनच आजही आपण बघतो की बरेचसे जे लोक आहेत ते जेव्हा शिवमंदिरामध्ये येतात तर त्यावेळेला ते नंदीच्या कानामध्ये काहीतरी बोलत असतात. नंदी हा शिवलोकाचा द्वारपालही आहे आणि त्याच्या परवानगीशिवाय कोणीही महादेवापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे आपली सुद्धा एखादी जुनी इच्छा असेल, बऱ्याच दिवसापासून एखादी इच्छा आहे जी अपूर्ण आहे, काही केल्या ती पूर्ण होत नसेल तर त्या इच्छेसाठी आपण आवर्जून या महाशिवरात्रीच्या दिवशी नंदीच्या कानामध्ये एक शब्द बोलायचा आहे. आपल्याला काय करायचं आहे तर या दिवशी आपल्या देवघरामध्ये शिवलिंग असेल तर त्याची विधिवत पूजा करायची आहे आणि आपल्याला प्रदोषकाळी शिवमंदिरामध्ये जायचं आहे. आपल्या आजूबाजूला ज्या ठिकाणी शिवमंदिर असेल त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे. प्रदोषकाळी शिवांची पूजा करणे हे अत्यंत शुभ मानले जाते आणि महाशिवरात्रीची पूजा जी आहे तर ती प्रदोषकाळीच केली जाते. आता प्रदोषकाळ म्हणजे काय तर सूर्यास्त जेव्हा होतो, जेव्हा सूर्य मावळतो त्यानंतरची जी 45 मिनिटे असतात आणि सूर्य मावळण्याच्या अगोदरची 45 मिनिटे तर हा असतो प्रदोषकाळ. तर या वेळेमध्ये आपल्याला शिवमंदिरामध्ये जायचं आहे. त्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी गेल्यानंतर सर्वप्रथम तुपाचा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे.
जर आपल्याला शिवलिंगाची त्या ठिकाणी पूजा करून देत असतील तर आपल्याला शिवलिंगाची पूजा जी आहे तर ती सुद्धा करायची आहे। आवर्जून शिवपिंडीवरती बेलपत्र जे आहे तर ते अर्पण करायचं आहे। शिवलिंगाची पूजा करून झाल्यानंतर नंदी समोर आपल्याला एक दिवा लावायचा आहे। हा दिवा जो आहे तर तो नंदी महाराजांच्या उजव्या पायाकडे आपल्याला लावायचा आहे। त्यानंतर आपल्याला कोणाशीही न बोलता नंदीच्या डाव्या कानामध्ये हरी ओम असे म्हणायचे आहे आणि यानंतर आपली इच्छा सांगायची आहे। म्हणजे हरी ओम माझ्या कुटुंबाची प्रगती होऊ द्या, हरी ओम माझ्या व्यवसायाची वाढ होऊ द्या, अशी आपली जी इच्छा आहे तर ती इच्छा सांगायची आहे। परंतु ती इच्छा बोलण्या अगोदर आपल्याला हरी ओम हे जे शब्द आहेत तर ते बोलायचे आहेत। ही इच्छा सांगितल्यानंतर लवकरच ती इच्छा जी आहे तर ती नंदीमार्फत महादेवांपर्यंत पोहोचत असते आणि आपण हा जो उपाय आहे तर तो कोणालाही सांगायचा नाही। म्हणजे गुपचूप आपल्याला ही इच्छा नंदीच्याच फक्त कानामध्ये सांगायची आहे। आपली जी इच्छा आहे तर ती आपल्याला गुप्त ठेवायची आहे। यानंतर आपल्याला नंदीसमोर प्रसाद ठेवायचा आहे, आपल्याला नमस्कार करायचा आहे आणि आपली इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आपल्याला शिवांना प्रार्थना सुद्धा करायची आहे। आपल्याला माता पार्वती आणि महादेव यांचं स्मरण करायचं आहे आणि ही इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आपल्याला त्यांचा आशीर्वाद जो आहे तर तो सुद्धा मागायचा आहे। तर अशा प्रकारे आपल्या जीवनातील कोणत्याही इच्छा, आर्थिक इच्छा असतील किंवा नोकरी संबंधी इच्छा असतील, घरामध्ये सततचे कलह असतील, आजारपण असेल तर ते नष्ट व्हावं अशी आपली इच्छा असेल किंवा व्यवसायासंबंधी एखादी मनोकामना असेल, कुटुंबाबद्दलची एखादी इच्छा असेल तर अशा कोणत्याही इच्छेसाठी आपण हा जो उपाय आहे तर तो या दिवशी नक्की करू शकतो। आणि शिवमंदिरातून आपण जेव्हा घरी परत येतो त्यावेळेला आपण काय करायचं आहे, आपल्या घरामध्ये जर पैशासंबंधीच्या अडचणी सुरू असतील तर शिवपिंडीवरून आपल्याला तांदूळ जे आहेत तर ते तांदूळ गुपचूप घरी घेऊन यायचं आहे। 5 तांदूळ, 11 किंवा 21 जेवढे आपल्याला मिळतील तेवढे तांदूळ उचलून आपण गुपचूप घरी आणायचे आहेत आणि एका लाल कपड्यामध्ये बांधून ते तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत। घरामध्ये सततचा आजारपण असेल तर हेच तांदूळ आपल्याला आपण जो भात बनवतो त्यामध्ये टाकायचे आहेत आणि हा भात घरातील सर्व सदस्यांना आपल्याला खायला द्यायचा आहे, ज्यामुळे घरातलं आजारपण नष्ट होईल, कलह मतभेद जे आहेत तर ते सुद्धा नष्ट होतील। त्याचप्रमाणे जरी आपल्याला तांदूळ आणणे शक्य झालं नाही तरी सुद्धा शिवपिंडीवरती धोत्र्याचं फळ जर अर्पण केलेलं असेल तर ते फळ आपल्याला उचलायचं आहे आणि घरी आणून एका लाल कापडामध्ये बांधून ते तिजोरीमध्ये ठेवू शकतो किंवा आपला व्यवसाय असेल तर व्यवसायाच्या ठिकाणी, आपलं दुकान असेल तर दुकानामध्ये ठेवायचं आहे किंवा अगदी आपल्या शेतामध्ये सुद्धा आपण खड्डा काढून त्यामध्ये हे गाडू शकतो। कारण ज्या ज्या वस्तू शिवपिंडीवरती अर्पण केल्या जातात त्या सर्व वस्तू शिवांच्या आशीर्वादाने सिद्ध झालेल्या असतात। त्यामुळे आपण शिवमंदिरातून अशा काही वस्तू जर घरामध्ये आणल्या तर आपल्या घरातील ज्या आर्थिक समस्या आहेत तर त्या नष्ट होत असतात। त्याचप्रमाणे इतर जरी वस्तू आपल्याला शिवलिंगावरती मिळाल्या तरी सुद्धा त्या घरामध्ये आणून आपण त्या लाल कापडामध्ये बांधून वर्षभरासाठी आपल्या तिजोरीमध्ये ठेवू शकतो आणि पुढच्या वर्षी आपण ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या निर्माल्यमध्ये विसर्जित करायच्या आहेत आणि पुढच्या वर्षी अशाच प्रकारे नवीन वस्तू शिवमंदिरातून आणून ती पुन्हा आपण ठेवू शकतो।